नमस्कार मित्रांनो, यू फिट मराठी या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण सगळेच बदाम खातो, पण त्यात एक छोटंसं रहस्य आहे जे त्याचे फायदे अनेक पटीने वाढवू शकतं. आणि ते रहस्य म्हणजे बदाम भिजवून खाणं. आज आपण बदाम भिजवण्यामागचं विज्ञान आणि त्याचे आपल्या आरोग्यावर होणारे आश्चर्यकारक परिणाम जाणून घेणार आहोत. चला तर मग हे सोनेरी रहस्य उलगडूया. आपल्याला हे तर माहीत आहे की बदाम आरोग्यासाठी खूप चांगले आहेत, पण कधी विचार केलाय का की आपण ते योग्य पद्धतीने खातोय का? म्हणजे कोरडे बदाम खाण्यापलीकडे अशी कोणती पद्धत आहे जी त्यातील प्रत्येक पोषक तत्व आपल्या शरीरापर्यंत पोहोचवेल? याचं उत्तर हो आहे, आणि कमाल म्हणजे ते खूपच सोपं आहे. चला, यामागचं विज्ञान काय आहे ते समजून घेऊया. तर मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, बदाम भिजवूनच का खायचे? याचं उत्तर लपलंय बदामाच्या त्या तपकिरी सालीमध्ये. बघूया पाण्याची साधी जादू या पोषक तत्वांच्या खजिन्याची किल्ली कशी बनते. म्हणजे बघा, बदामाच्या सालीमध्ये टॅनिन नावाचा एक घटक असतो. हा घटक म्हणजे एक प्रकारे बदामाचा नैसर्गिक संरक्षक आहे. पण गंमत अशी आहे की हाच घटक बदामातील पोषक तत्वांना आपल्या शरीरात शोषून घेण्यापासून रोखतो. याचा सरळ अर्थ असा की जेव्हा आपण कोरडे बदाम खातो तेव्हा त्यातील बहुमोल पोषण मिळण्याऐवजी आपण ते अक्षरशः वाया घालवतोय. फरक खरंच खूप मोठा आहे. कोरड्या बदामांमध्ये टॅनिन असल्यामुळे ते पचायला थोडे जड जातात. पण जेव्हा आपण बदाम रात्रभर पाण्यात भिजवतो तेव्हा ती साल एकदम नरम पडते आणि त्यातलं टॅनिन निघून जातं. मग होतं काय? बदाम पचायला अगदी हलके होतात आणि त्यातलं प्रत्येक पोषक तत्व आपलं शरीर सहजपणे शोषून घेतं. आता बघूया ते जबरदस्त फायदे जे भिजवलेले बदाम नियमित खाल्ल्याने आपल्याला मिळतात. आणि हे फायदे फक्त एका गोष्टीसाठी नाहीत, तर आपल्या डोक्यापासून ते हृदयापर्यंत म्हणजे संपूर्ण शरीराला मिळतात. सुरुवात करूया पोटापासून. भिजवलेले बदाम आपले पचनक्रिया सुधारतात, ज्यामुळे ॲसिडिटीसारख्या समस्या दूर राहतात. ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायला मदत करतात आणि हो, थोडं खाल्ल्यावरही पोट भरल्यासारखं वाटतं, ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं सोपं जातं. इतकंच नाही तर ते रक्तातलं खराब कोलेस्ट्रॉल कमी करून आपल्या हृदयाचं आरोग्यही जपतात. याच्या पलीकडेही फायदे आहेत. भिजवलेले बदाम आपल्या मेंदूसाठी एका टॉनिकसारखं काम करतात, ज्यामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. त्यातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आपली हाडं आणि स्नायू मजबूत करतात. आणि हो, त्वचेबद्दल बोलायचं झालं तर त्यातलं व्हिटॅमिन ई तर कमालच काम करतं. ते त्वचेला आतून निरोगी आणि चमकदार बनवतं. आता एवढे सगळे फायदे ऐकून उत्साही होणं अगदी साहजिक आहे. पण थांबा, लगेच खूप सारे बदाम खायला सुरुवात करू नका. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी, कोणतीही चांगली गोष्ट प्रमाणातच फायदेशीर ठरते, आणि बदामांनाही हाच नियम लागू होतो. मग योग्य प्रमाण म्हणजे किती? तर तज्ज्ञांच्या मते दिवसाला 8 ते 10 भिजवलेले बदाम पुरेसे आहेत. हाच तो आपला मॅजिक नंबर आहे, जो आपल्याला सर्व फायदे देईल आणि कोणतेही दुष्परिणाम टाळेल. आणि जर का आपण हा आकडा ओलांडला तर पोटदुखी किंवा ॲलर्जीसारख्या समस्या येऊ शकतात. आणि एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, ज्यांना किडनीशी संबंधित काही आजार आहे त्यांनी बदाम खाण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बरं, फायदे कळले, किती खायचे तेही कळलं, पण आता ही आरोग्यदायी सवय आपल्या रोजच्या आयुष्यात आणायची कशी? चला, ती अगदी सोपी पद्धत पाहूया. या काही रॉकेट सायन्स नाहीये, अगदी सोप्पा आहे. रोज रात्री 8 ते 10 बदाम एका वाटीत पाण्यात भिजवत ठेवा. सकाळी उठल्यावर तुम्ही बघाल की त्यांची साल अगदी सहज निघतीये. ती साल काढून टाका आणि रिकाम्या पोटी ते बदाम खा. सर्वोत्तम परिणामांसाठी हा नियम आपल्या रोजच्या दिनक्रमाचा भाग बनवा. म्हणजे बघा, या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते की कधी-कधी एक छोटासा बदल सुद्धा किती मोठा परिणाम घडवू शकतो. यावरून हेच सिद्ध होतं की आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला नेहमीच काहीतरी खूप मोठं करण्याची गरज नसते. बदाम फक्त भिजवून खाण्यासारखी एक छोटीशी सोपी सवय आपल्या आरोग्यात खूप मोठा आणि सकारात्मक फरक घडवू शकते. आणि आता जाता जाता एक विचार तुमच्यासाठी आहे. जसं आज आपण बदामाचं रहस्य उलगडलं, तशाच आपल्या रोजच्या जीवनातल्या आणखी कोणत्या लहान सवयी असतील ज्यात एक छोटासा बदल करून आपण त्यांचे फायदे अनेक पटींनी वाढवू शकतो? यावर नक्की विचार करा. तर मग रोज भिजवलेले बदाम खा आणि निरोगी राहा. ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.